मित्रांनो, वेदिकाला सरकारी नोकरी लागल्यावर ही बातमी आपल्या आईवडिलांना सांगण्यासाठी ती आपल्या गावी आली. बरेच वर्ष मेहनत केल्यानंतर तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले होते. ती SP ऑफिसर झाले होते, त्यामुळे ती खूप खुश होती. ती खेड्यागावातील एका साधारण कुटुंबातील मुलगी होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली नव्हती, कारण तिला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. कारण जेवढी मेहनत वेदिकाने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घेतली होती, तेवढीच मेहनत तिच्या आईवडिलांनीही त्यामागे घेतली होती. त्यांनी मेहनत मजुरी करून तिला शिकवले. त्यांनी स्वतःच्या इच्छा अपेक्षा मनात मारल्या, पण आपल्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. तिच्या पालनपोषणात त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. त्यामुळे वेदिकाला घरी जाऊन आपल्या आईवडिलांना ही बातमी द्यायची होती. आणि जशीही ती आपल्या गावाच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली, ती सगळीकडे पाहू लागली, कारण 5 वर्षानंतर ती आपल्या गावी परत येत होती. गावात सर्व काही आधीसारखेच होते. तेथील मातीचे घर, लोकांची राहण्याची पद्धत आणि सर्व लोक सायकलने किंवा पायी आपल्या कामाला जात होते. महिला शेतात काम करत होत्या. ती रिक्षात बसून आपल्या घरी गेली. रिक्षात बसून ती विचार करत होती आणि सर्व गोष्टींचे निरीक्षण करत होती. तिला आपले बालपण आठवत होते. तिच्या आईवडिलांनी कशाप्रकारे तिच्यासाठी संघर्ष केला होता आणि ती लहान असताना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरत असे, खेळत असे, त्यांच्यासोबत शाळेत जात असे. या सर्व गोष्टी तिला आठवत होत्या. आता जसजसे घर जवळ येऊ लागले, तसतसे तिचे हृदयाचे ठोके वाढले. तिला आता धीर राहिला नव्हता. जशीही ती आपल्या गल्लीत पोहोचली, रिक्षावाल्याने तिला तेथेच उतरवून दिले आणि थोडं अंतर ती चालतच आपल्या घरी गेली. आणि समोरच तिने पाहिले तर ती आश्चर्यचकित झाली, कारण 4-5 लोक तिचे घर, फावडा कुदळ असे साहित्य घेऊन तोडत होते आणि समोरच तिच्या आईवडिलांना त्यांनी बांधून ठेवले होते आणि गावाचा सरपंच त्यांना मारहाण करत होता. जसेही वेदिकाने हे दृश्य पाहिले, ती धावतच त्यांच्याकडे गेली आणि सरपंचाला म्हणाली की तुम्ही हे काय करत आहात. गावच्या सरपंचांनी जेव्हा वेदिकाला SPच्या युनिफॉर्ममध्ये पाहिले, तेव्हा त्यांनी तिला ओळखले नाही. ते म्हणाले की बघा, तुमची मुलगीही आली आहे. त्यावेळी वेदिका पुन्हा म्हणाली की तुम्ही हे सर्व का करत आहात आणि तुम्ही माझ्या आईवडिलांना बांधले का आहे आणि तुम्ही लोक माझे घर का तोडत आहात. तेव्हा सरपंच तिला म्हणाले की तुझ्या आईवडिलांनी माझे कर्ज फेडले नाही. मला त्यांच्याकडून पूर्ण 3 लाख रुपये घ्यायचे आहेत, जे मागील 5 वर्षापासून तुझ्या वडिलांनी दिले नाहीत. आणि जसेही वेदिकाने ही गोष्ट ऐकली की तिच्या वडिलांवर 3 लाख रुपयांचे कर्ज आहे, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या आईवडिलांना विचारपूस करू लागली की तुम्ही 3 लाख रुपयांचे कर्ज काय घेतले होते. त्यावेळी सरपंच बोलले, हे कर्ज तुझ्या आईवडिलांनी तुझ्या शिक्षणासाठी घेतले होते. ही घटना उत्तर प्रदेशातील एका खेड्यागावातील आहे. एक तरुण मुलगा मजुरी करत होता. त्याचे नाव राकेश होते आणि राकेशची पत्नी सारिका, तीही आपल्या पतीसोबत मजुरी करत होती. ते दोन्ही मिळून शेतीकाम करत. राकेशला एक मुलगी होती. तिचे नाव वेदिका होते. वेदिका अभ्यासात खूप हुशार होती. त्या दोघांचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते. ती आपल्या गावातील शाळेतच शिक्षण घेत होती आणि प्रत्येक वर्षी ती वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होत होती. आधीपासूनच तिची बुद्धी चांगली होती, पण आईवडिलांची परिस्थिती खूप हलाखीची होती. राकेश आणि सारिका दोघांचे मातीचे घर होते. ते स्वतः फाटलेले कपडे घालत आणि कधीकधी तर उपाशीच झोपत असे. पण तरीही त्यांनी वेदिकाला कधीही उपाशी झोपू दिले नाही. असेच दिवसाआड दिवस जात होते आणि बघता बघता आता वेदिका मोठी झाली होती. 12वीच्या परीक्षेत वेदिका चांगल्या टक्क्यांनी पास झाली. तिला शिक्षण घेऊन नोकरी करायची होती. तिला मोठे ऑफिसर व्हायचे होते. ती आपल्या आईवडिलांना नेहमी हीच गोष्ट सांगत होती की मला पोलीस ऑफिसर व्हायचे आहे. तिचे वडील तिला नेहमी म्हणत असे की हो बेटा, तू नक्कीच पोलीस ऑफिसर बनशील. तुला जे करायचे आहे ते तू कर.
आणि एक दिवस आमचे नाव मोठे कर. जर तू पोलीस ऑफिसर झालीस तर या गावात आमचे नाव होईल. आम्ही लोकांना अभिमानाने सांगू की आमची मुलगी ऑफिसर आहे. आणि तू नोकरीला लागल्यावर आम्हाला शेतात मजुरी करावी लागणार नाही. पण पोलीस ऑफिसर होणे ही तिच्यासाठी लहान गोष्ट नाही, कारण ती एक खेडेगावातील मुलगी होती आणि तिला सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या. जर तिला नोकरी मिळवायची होती तर तिला अनेक संकटांचा सामना करावा लागणार होता. अनेक गोष्टींची तडजोडही तिला करावी लागणार होती आणि त्यासोबतच पैशांचीही तिला गरज होती. आणि त्यावरच तिच्या आईवडिलांची परिस्थितीही गरिबीची होती. त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. जेवढे पैसे होते तेवढे त्यांनी वेदिकाच्या शिक्षणातच लावले होते. आता त्यांच्याकडे 1 रुपयाही उरला नव्हता. त्यातच वेदिका त्यांना म्हणाली की मला पुढचे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला जावे लागेल. तेथे जाऊन मी UPSCचे क्लास करेल. त्यासाठीही भरपूर पैसे लागतील. आणि त्या व्यतिरिक्त माझा तेथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च वेगळा होईल. पण त्यावेळी वेदिकाचे वडील तिला म्हणाले की बेटा, तू काहीही काळजी करू नको. मी सर्व गोष्टींची व्यवस्था करतो. एकदा तू ऑफिसर झाली तर गावात माझे नाव होईल आणि गावातील सर्व लोक तुझी वाहवाह करतील. पण त्या गावातील लोकांचे विचार खूप मागासलेले होते. त्या गावातील सरपंच मुलींच्या शिक्षणासाठी विरोध करत होता. त्याची अशी इच्छा नव्हती की गावातील मुलींनी शिक्षण घ्यावे आणि नोकरी करावी. वेदिकाचेही जेव्हा 12वी पर्यंतचे शिक्षण झाले तेव्हा सरपंचाने विरोध केला, कारण तिला पाहून गावातील अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेत होत्या आणि हट्ट देखील करत होत्या. पण 12वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर आता गावातील लोक त्यांना जास्तच त्रास देऊ लागले आणि पुढच्या शिक्षणासाठी नकार देऊ लागले. त्यामुळे वेदिकाचे आई वडील विचारात पडले होते की काय करावे. गावातील लोक त्यांना म्हणत होते की आता तुमच्या मुलीला पुढचे शिक्षण करू देऊ नका, कारण तिच्यामुळे गावातील इतर मुलीही शिक्षणासाठी हट्ट करत आहे. आणि असेही शिकून सवरून तुमची मुलगी करणार तरी काय आहे. शेवटी तिला लग्न करून दुसऱ्याच्या घरीच जायचे आहे आणि घर संसार सांभाळायचा आहे. आता तुम्ही तिचे लग्न करा, कारण आता तिचे लग्नाचेही वय झाले आहे. कारण मित्रांनो, खेडेगावात आधी लहान लहान मुलींचेही लग्न होत होते आणि वेदिकाचे तर 12वी पर्यंतचे शिक्षणही झाले होते आणि ती 17 वर्षाची झाली होती. त्यामुळे त्यांना तिचे वय जास्त वाटत होते आणि याच कारणामुळे ती तिच्या आईवडिलांना टोमणे मारत होते. त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप अपमानकारक होती आणि ही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध होती. त्यामुळे गावकऱ्यांना जास्त वाईट वाटत होते. परंतु वेदिका आणि तिच्या आईवडिलांचे विचार गावकऱ्यांपेक्षा वेगळे होते. ते कुठल्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करत होते. वेदिका तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि त्यामुळेच त्यांना असे वाटत होते की तिने शिकून मोठे व्हावे आणि म्हातारपणात त्यांना आधार द्यावा. आता गावात रोज या गोष्टींवरून वाद होऊ लागले आणि त्यामुळे वेदिकाच्या आईवडिलांना रोजच अपमान सहन करावा लागत होता. आणि याच कारणामुळे वेदिकाने आता एक मोठा निर्णय घेतला होता. ती आपल्या आईवडिलांना म्हणाली की आता मला या गावात राहायचे नाही. मला पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात जावे लागेल. मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला जाईल, कारण इथे राहून मी शिक्षण घेऊच शकत नाही. तिच्या या निर्णयाला तिचे आईवडीलही सहमत झाले आणि त्यांनी वेदिकाला दिल्लीला जाण्यासाठी होकार दिला. वेदिकाचे वडील तिला म्हणाले की तू या गावात आता काहीतरी बनशील तेव्हाच पाय ठेव. त्या व्यतिरिक्त तू इथे येऊ नको आणि पैशांची तू काहीही काळजी करू नको. मी येथूनच तुला पैसे पाठवीन. वडिलांनी तिला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. तरीही वेदिकाच्या मनात हा प्रश्न उभा होता की तिचे आई वडील एवढे पैसे कोठून आणतील आणि पैशांची व्यवस्था कशी करतील. वेदिकाच्या आई वडिलांनी तिला पाठवण्याची पूर्ण तयारी केली आणि तिच्या हातात 70,000 रुपये दिले आणि तिला म्हणाले की हे पैसे मी तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी तुला दिले आहेत. तू मन लावून अभ्यास कर आणि काहीतरी बनवूनच या गावात परत ये. त्यावेळी वेदिकाने आपल्या वडिलांना विचारले की तुम्ही हे पैसे कुठून आणले आहेत.
तुमच्याकडे तर एवढे पैसे नव्हते. मला खरं सांगा. पण वेदिकाच्या वडिलांनी तिला शपथ देऊन सांगितले की तू या बाबतीत मला काहीही विचारू नको. माझ्याकडे आधीपासूनच थोडे पैसे होते, पण तू काळजी करू नको. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही तुला भेटण्यासाठी येऊ. ती पुढे काहीही बोलली नाही. त्यानंतर ती पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला रवाना झाली आणि इकडे तिचे आई वडील शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. वेदिका जेव्हा दिल्लीला पोहोचली होती तेव्हा तिच्यासाठी सर्व काही नवीन आणि अनोळखी होते. एवढ्या मोठ्या शहरात एकटे राहून अभ्यास करणे सोपी गोष्ट नव्हती. तेथील सर्व लोक चपळ होती. त्यामुळे सुरुवातीला तिथे वेदिकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण तरीही ती मागे सरकली नाही. ती खेड्यागावातली असल्यामुळे तेथील लोक तिची टिंगल करत होते आणि तिला म्हणत होते की अशी मुलगी UPSCची परीक्षा देणार आहे आणि नोकरी करणार आहे. सर्वजण तिची मजाक उडवत होते आणि म्हणत होते की आता खेडेगावातील मुलीही पोलीस ऑफिसर बनणार आहेत. ही किती दयनीय गोष्ट आहे. पोलीस ऑफिसर होणे ही आता खूप छोटी गोष्ट झाली आहे. अशा प्रकारे ते तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत होते. पण तरीही वेदिकाला तिची एक मैत्रीण मेघनाने मदत केली. तीही खेड्यागावातूनच होती. ती सुद्धा दिल्लीला येऊन UPSCची परीक्षा देत होती. मेघनाने वेदिकाला सगळ्या पद्धतीने मदत केली आणि सल्लेही दिले. मेघनाने तिची राहण्याची सोय आणि कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन करून देण्याची सोय देखील केली. कशा प्रकारे परीक्षेचा फॉर्म भरला जातो आणि परीक्षा कशा प्रकारे दिली जाते याबद्दलही भरपूर माहिती तिने वेदिकाला दिली. त्यानंतर वेदिकाने कोचिंग सेंटर जॉईन केले आणि तिथे तिने मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली. तिचे आई वडील कधीतरी तिला गावातील STD लोकल फोनवरून फोन करत होते. 10-12 दिवसातून एकदा तरी ते तिला फोन करत होते. असेच दिवसाआड दिवस जात होते आणि ती जास्तीत जास्त मन लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर एकामागे एक परीक्षा होऊ लागल्या. UPSCच्या पहिल्याच परीक्षेत ती चांगल्या मार्कांनी पास झाली. त्यानंतर पुढील परीक्षांचाही तिने मन लावून अभ्यास केला. तिने आपल्या मनाशी ठाम निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने स्वतःला शिस्त लावली होती. तिने रात्रीची झोपही कमी केली होती आणि जेवणावरही तिचे लक्ष नव्हते. तिचे ध्येय फक्त एकच होते. वेदिकाने तिथे जास्त मैत्रिणीही बनवल्या नव्हत्या आणि ज्या मैत्रिणी होत्या त्याही फक्त अभ्यासाविषयी मोजकंच बोलत होत्या. असेच आता 2 वर्ष निघून गेले. आता तिला UPSCची मेन परीक्षा द्यायची होती, पण त्या परीक्षेत ती रँकमध्ये आली नाही आणि त्यामुळे तिचे सिलेक्शनही झाले नाही. पण तिला अजून एक अटेम्प्ट द्यायचा होता. त्यामुळे तिचे 1 वर्ष वाया गेले. पण तरीही ती निराश झाली नाही. तिने तिचे प्रयत्न सुरूच ठेवले. दुसऱ्यांदा खूप प्रयत्न केल्यानंतर ती त्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. आता तिला पोलीस ऑफिसर बनण्यासाठी फक्त एकच पायरी उरली होती. तिला आता तिच्या आईवडिलांपासून लांब राहून 4 ते 5 वर्ष झाले होते. कारण तिच्या आईवडिलांनी तिला सांगितले होते की तू आपल्या गावात तेव्हाच ये जेव्हा तू SP ऑफिसर बनशील. आणि यामुळे ती शहरात राहून चांगलीच धाडसी झाली होती. ती अभ्यासातही खूप हुशार होती आणि तिला कायद्याचे भरपूर ज्ञान होते. तिला आता फक्त एक मुलाखत द्यायची होती. जेव्हा तिचा इंटरव्ह्यू घेण्यात आला तेव्हा तिने चांगल्या प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. एक खेडेगावातील मुलगी सर्व प्रश्नांची उत्तरे एवढ्या चांगल्या प्रकारे देत आहे हे पाहून सर्व परीक्षार्थी आश्चर्यचकित झाले आणि तिचा इंटरव्ह्यू पाहून सर्वजण तिच्यापासून इम्प्रेस झाले. त्यामुळे तिला मुलाखतीतही चांगले मार्क मिळाले आणि त्यानंतर ती ऑफिसर बनली. जेव्हा तिचा रिझल्ट आला तेव्हा तिला विश्वास बसत नव्हता की ती आता एक ऑफिसर झाली आहे. जेव्हा ही गोष्ट मेघनाला माहीत झाली तेव्हा तीही खूप खुश झाली. मेघना म्हणाली की तू एक पोलीस ऑफिसर झाली आहेस. आता तुला माझा सॅल्यूट आहे. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले. तू लवकरच ही आनंदाची बातमी तुझ्या आईवडिलांना सांग. पण वेदिका म्हणाली की नाही, मी असे कसे आईवडिलांना सांगू. मी स्वतः गावी जाईन आणि माझ्या आईवडिलांना ही आनंदाची बातमी देईन की तुमची मुलगी एक पोलीस ऑफिसर झाली आहे.
जेव्हा मी त्या गावात पोलीस ऑफिसर बनून जाईल तेव्हा गावातील सर्व लोक आणि त्यांच्या मुली, ज्यांनी अर्ध्यातूनच शाळा सोडून आईवडिलांच्या दबावामध्ये येऊन लग्न केले, त्या सर्व मुली माझ्याकडे पाहून त्यांचं ध्येयही जागं होईल व त्यांची पुढे शिक्षण करण्याची इच्छा होईल. वेदिकाचे स्वप्न होते की तिच्या गावातील सर्व मुलींनी शिक्षण घ्यायला हवं आणि शिक्षण झाल्यावर लहान वयात लग्न न करता एका चांगल्या पदावर ऑफिसर म्हणून नोकरी करावी, जेणेकरून आईवडिलांना त्यांचा आधार होईल. जेव्हा वेदिका आपल्या गावात पोहोचली तेव्हा तिच्या समोर जे दृश्य होते ते पाहून ती हादरली, कारण तिच्या आईवडिलांना गावातील लोक मारहाण करत होती व तिच्या घराचीही तोडफोड केलेली होती. जेव्हा वेदिकाला कळालं की असे का झाले, ते म्हणजे तिच्या वडिलांनी 3 लाख रुपये सरपंचाकडून कर्ज घेतले होते, जे कर्ज परत फेडण्यास वेदिकाचे वडील असमर्थ राहिले. वेदिका सरपंचाला म्हणाली की तुमचं जे काही कर्ज असेल ते सर्व मी देईन. सरपंच जोरात हसू लागला आणि म्हणाला, तू पैसे देशील? तू काय करतेस? आणि तू हे सर्व फेडशील? म्हणजे 3 लाख रुपये तू देशील? तू तर एक मुलगी आहेस, तू काय देणार? वेदिका म्हणाली की मी एक पोलीस ऑफिसर आहे. वेदिकाने आपल्याच गावातील पोलीस ठाण्यात एका पोलिसाला बोलावले. तो पोलीस वेदिकाकडे बघून सॅल्यूट करू लागला व त्याच्यासोबत आलेले हवालदारही तिला सॅल्यूट करू लागले. जेव्हा सरपंचाने हा नजारा पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्याच गावातील मुलीला आज गावातील हवालदार सॅल्यूट करत आहे हे पाहून त्याला विश्वासच होत नव्हता. वेदिकाचे आईवडील हेच पाहून खूप खुश झाले. वेदिका तिच्या आईवडिलांना म्हणाली की मी आता एक मोठी पोलीस ऑफिसर झाली आहे. तिच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. ते ओरडून ओरडून गावातील लोकांना सांगत होते की माझी मुलगी पोलीस ऑफिसर झाली आहे. वेदिका आपल्या आईवडिलांना मिठी मारून आनंद साजरा करू लागली. गावातील लोकांनी जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा सर्व लोक शांत उभे राहून होते, कारण गावातील लोक वेदिकाच्या शिक्षणाच्या विरोधात होते. त्यामुळे त्या सर्व लोकांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. परंतु वेदिकाच्या आईवडिलांनी त्यांच्या विरोधात जाऊन आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले. आज त्यांची मान गर्वाने उंचावली होती. त्यानंतर वेदिकाने गावातील पोलिसांना सांगितले की सरपंचाला तुरुंगात ठेवा, कारण त्याने माझ्या आईवडिलांना मारहाण केली आहे आणि त्यांचे घरही तोडले आहे. आणि राहिली गोष्ट त्यांच्या कर्जाची, ते मी काही दिवसातच परतफेड करून देईल. त्यानंतर गावातील पोलिसाने सरपंचाला तुरुंगात टाकले. काही वेळात वेदिकाने गावातील सर्व लोकांना एकत्रित केले आणि म्हणाली की गावातील कुठलीही मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवू नका आणि त्यांचं लहानपणीच लग्न करू नका. जर असे केले तर मी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करेन. वेदिकाचे बोलणे ऐकून गावातील मुली खूप आनंदित झाल्या. गावातील लोकांना वेदिकावर गर्व होत होता. जे लोक वेदिका आणि तिच्या आईवडिलांना टोमणे मारून बोलायचे, आज तेच लोक तिची आणि तिच्या आईवडिलांची प्रशंसा करत होते. त्यानंतर वेदिका तिच्या आईवडिलांना तिच्यासोबत तिच्या पहिल्या पोस्टिंगच्या ठिकाणी घेऊन गेली. हळूहळू वेळ निघून गेला आणि काही महिन्यानंतर वेदिकाने तिच्या वडिलांवरचे सर्व कर्जाची परतफेड केली. आता ते सर्वजण एका आलिशान घरात राहू लागले. त्यांच्या घरात काम करण्यासाठी नोकर होते. तिचे आईवडील तिची प्रगती पाहून खूप आनंदित होत होते. जेव्हा तिचे आईवडील आणि ती त्यांच्या गावाला भेट देण्यासाठी जात असे तेव्हा गावातील लोक त्यांना पाहून वेदिकाला म्हणतात की तुझ्या आईवडिलांची जीवनशैलीच तू बदलून टाकलीस. तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी. आता आम्हीही आमच्या मुलींना चांगले शिक्षण देऊ आणि त्यांनाही तुझ्यासारखेच अधिकारी होण्यास सांगू. काही दिवसांनी गावातील सरपंचही बदलून दिला. आता गावात नवीन सरपंच नियुक्त केला आहे. वेदिकाने गावातील सर्व लोकांना सांगून मुलींना शिक्षण करण्यास सांगितले. तिने गावाचे नशीबच बदलून दिले. आज त्या गावातील प्रत्येक मुलगी कुठल्या ना कुठल्या शासकीय ऑफिसामध्ये चांगल्या पदावर आहे. म्हणून मित्रांनो, मी सांगते की मुली आणि मुलांमध्ये कधीही भेदभाव करू नका. आज मुलीही मुलांप्रमाणे प्रत्येक क्षेत्र गाठू शकतात. हे वेदिकाने सिद्ध करून दिले.
जर तुम्हाला कथेबद्दल काही सांगायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.